मराठीत ज्याला आपण नाव म्हणतो त्याला संस्कृत मध्ये काय म्हणतात? नाम असं म्हणतात. मराठीत ज्याला आपण काय म्हणतो? नाव म्हणतो त्यालाच संस्कृत मध्ये नाव म्हणतात. नावाचे मुख्य किती प्रकार आहेत? 3. हे 3 मुख्य प्रकार आपल्याला बघायचे आहेत आणि इतर प्रकार पण आपण क्रमाने बघणार आहोत. तर पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक सचिन सत्रे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, या प्लॅटफॉर्मवरती आपण मराठी व्याकरण हा विषय शिकत आहोत आणि मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत अत्यंत महत्त्वाचा असलेला नाम हा टॉपिक आज आपण शिकणार आहोत. नाम या टॉपिक विषयी संपूर्ण माहिती या लेक्चरच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात जेवढ्या परीक्षा घेतल्या जातात स्पर्धा परीक्षा, तेवढ्या प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा विषय असतोच आणि मराठी व्याकरणावर नामावर हमखास प्रश्न येतात. तर बघूया नाम या टॉपिक विषयी माहिती. तर बघा, नाम ही काय आहे? मराठीमध्ये ज्या शब्दांच्या 8 जाती आहेत, शब्दांच्या जाती किती आहेत? एकूण 8. त्या शब्दांच्या 8 जातींपैकी पहिली जात कोणती आहे? तर ती नाम आहे. नाम आहे. आता नाम हा जो शब्द आहे तो मराठीतल्या नाव या शब्दाऐवजी घेतलेला आहे. मराठीत ज्याला आपण नाव म्हणतो त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? नाम असं म्हणतात. मराठीत ज्याला आपण काय म्हणतो? नाव म्हणतो त्यालाच संस्कृतमध्ये नाव म्हणतात. तर नाम हा शब्द आहे संस्कृतमधला, कारण मराठी व्याकरणावर सर्वात जादा प्रभाव कोणाचा आहे? तर तो संस्कृतचाच प्रभाव आहे. तर मराठीमधील नाव म्हणजेच काय? तर संस्कृतमधील नाम. त्यामुळे बघा, नाम हा काय आहे? तत्सम शब्द आहे. नाम हा काय आहे? तत्सम शब्द. तत्सम म्हणजे काय? तर तत्सम याचाच अर्थ काय आहे? तर संस्कृतमध्ये जसा आहे तसा शब्द जर मराठीत आला, संस्कृतमध्ये असणारा एखादा शब्द जसा संस्कृतमध्ये तसाच जर मराठीत आला तर त्याला आपण म्हणतो तत्सम शब्द. आणि संस्कृतमधील जो शब्द आहे तो थोडा बदलून जर मराठीत आला तर त्याला आपण म्हणतो तद्भव. बघा, नाम हा संस्कृतमधला शब्द आहे, तो संस्कृतमधून आहे असाच मराठीत आलेला आहे म्हणून त्याला आपण म्हणतो तत्सम शब्द. पण नाव हा शब्द आहे, नाव तो काय झालेला? संस्कृतमधल्या नाम, संस्कृतमधला जो मूळ शब्द आहे नाम, याच्यामध्ये थोडा बदल होऊन नाव हा शब्द मराठीत आलेला आहे म्हणून त्याला आपण म्हणतो तद्भव शब्द. याचं दुसरं जर उदाहरण म्हटलं तर संस्कृतमधला एक शब्द आहे तो म्हणजे कोणता? हस्त. हस्त म्हणजे हात, आपल्याला तर माहित आहे. तर हस्त हा काय आहे? आयासाच. हस्त आयासाच जर मराठीत शब्द आला तर त्याला म्हणायचं तत्सम शब्द. आणि हस्तपासून बदलून जर हात हा शब्द आला तर या हात हा शब्द काय झाला? तद्भव शब्द, तद्भव झाला. तसंच अजून एक तत्सम शब्द बघूया, तो म्हणजे कर्ण. बघा, कर्ण म्हणजे कान, पण कर्ण हा आहे संस्कृत मधला शब्द. कर्ण हा संस्कृत मधला शब्द आहे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? तत्सम शब्द म्हणतो. आणि कर्ण पासून जो कान हा शब्द तयार होतो, कान हा शब्द काय आहे? तर तद्भव शब्द आहे. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की नाम हा काय आहे? तत्सम शब्द आहे आणि नाव हा तद्भव शब्द आहे. आणि मराठीतल्याच नावाला इंग्लिशमध्ये नाम, संस्कृतमध्ये नाम असं म्हणतात. तर या नाम याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. नाम ही जी शब्द जात आहे त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत. तर आता नामाची व्याख्या आपण बघूया. तर नाम म्हणजे काय? तर प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तू, प्राणी, व्यक्ती, ठिकाण किंवा त्यांचे गुणधर्म यांना दिलेली नावे म्हणजेच नाव. यांना दिलेली नावे म्हणजे नाव. बघा, सोपी व्याख्या आहे. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तू, प्राणी, व्यक्ती, ठिकाण किंवा त्यांचे गुणधर्म यांना दिलेलं नाव म्हणजे काय? नाम असतं. बघा, प्रत्यक्षात असणारं म्हणजे प्रत्यक्ष काय असतं? आपण माणसं प्रत्यक्षात आहोत. पृथ्वी, सूर्य हे प्रत्यक्षात आहे. निसर्ग, निसर्गातल्या अनेक वस्तू, विविध प्राणी हे प्रत्यक्षात आहेत. त्यांना दिलेलं नाव हे काय असतं? तर त्यांना दिलेलं नाव हे नामच असतं. त्यांना दिलेलं नाव म्हणजेच नाम असतं. त्याचबरोबर काही गोष्टी आपण कल्पनेनं जाणतो, ज्या आपण कधी बघितलेल्या नसतात, पण त्या कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीला आपण नाव देतो. उदाहरणार्थ, कल्पनेनं जाणलेली गोष्ट कोणती आहे? स्वर्ग. स्वर्ग ही माणसानं कल्पनेनं जाणलेली आहे.
किंवा नरक ही कल्पनेने जाणलेली गोष्ट आहे, किंवा देव किंवा अप्सरा किंवा भूत ह्या गोष्टी त्या कशा कल्पनेने जाणलेल्या आहेत आणि त्यांना दिलेलं नाव पण काय असतं, नामच असतं. तर बघा मी काय सांगितलं की शब्दांच्या एकूण जाती किती आहेत, 8 शब्दांच्या जाती आहेत 8. त्यामध्ये सर्वाधिक संख्येने आढळणारी जात कोणती आहे, तर नाम. नाम ही जी शब्द जात आहेत त्याच्यामध्ये सर्वात जादा शब्द आढळून येतात. नाम या शब्द जातीमध्ये सर्वात जास्त शब्द आढळून येतात, सर्वात जास्त शब्द आढळून येतात. म्हणून सर्वाधिक संख्येने असलेली शब्दजात कोणती, तर ती आहे नाम. आता या नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. नामाचे तसे अनेक प्रकार आहेत, मुद्दा लक्षात घ्या. नामाचे अनेक प्रकार आहेत, पण इथं मी काय म्हणतोय, मुख्य नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. नामाचे मुख्य किती प्रकार आहेत, 3. हे 3 मुख्य प्रकार आपल्याला बघायचे आहेत आणि इतर प्रकार पण आपण क्रमाने बघणार आहोत. तर पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. तर सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्यात 3 प्रकारांच्या विषयी आपण सविस्तर माहिती लगेच बघूया. पहिल्यांदा बघूया सामान्य नामाविषयी माहिती. तर सामान्य नाम म्हणजे काय, तर ज्या नामाने एकाच प्रकारचे प्राणी, वस्तू किंवा पदार्थ यांचा बोध होतो. सामान्य नाम म्हणजे काय, ज्या नामाने एकाच प्रकारचे प्राणी, वस्तू किंवा पदार्थ यांचा बोध होतो त्या नामाला काय म्हणायचं, तर सामान्य नाम म्हणायचं. एकाच प्रकारचे प्राणी, वस्तू यांचा बोध होतो. बघा म्हणजे उदाहरणार्थ ह्याचं आपल्याला काय देता येईल, उदाहरण बघा ह्याची. उदाहरण आपल्याला काय देता येईल, तर शहर. शहर म्हटलं तर काय होतंय, शहर असं जर म्हटलं तर एक विशिष्ट आपल्याला मानवी वस्तीची रचना आपल्या डोळ्यासमोर येते. पण शहर हे काय आहे, तर एकाच प्रकारची जे गोष्ट आहे त्याला दिलेलं नाव आहे. एकाच प्रकारच्या ज्या मानवी वस्त्या ज्या जगभरात असतात त्या सर्वांना मिळून दिलेलं नाव शहर आहे. शहर म्हणजे कुठलं एकच गोष्ट नाही, तर असे अनेक आहेत जगात, जगभरात अशा अनेक शहर आहेत. ते सगळ्यांची एक विशिष्ट रचना असते, त्या विशिष्ट रचनेवरून त्याला दिलेलं नाव आहे शहर. तर सामान्य नाम म्हणजे काय, ज्या नामाने एकाच प्रकारचे प्राणी, वस्तू किंवा पदार्थ यांचा बोध होतो त्या नामास काय म्हणायचं, सामान्य नाम. दुसरं उदाहरण आपण काय देऊ शकतो, तर पर्वत. पर्वत म्हणजे काय, तर जमिनीचा विशिष्ट प्रकारचा उंचवटा. जमिनीच्या सर्वच उंचवट्यांना आपण पर्वत म्हणत नाही. जमिनीचे काय उंचवटे असतात त्यांना आपण टेकड्या म्हणतो, दुसरे उंचवटे असतात त्यांना डोंगर म्हणतो. तसंच पर्वत म्हटलं की विशिष्टच उंची पाहिजे, तुम्हाला विशिष्ट उंची पाहिजे. असे विशिष्ट उंची असणारे म्हणजे काय आहे, तर एकाच प्रकारची रचना असणारी असतात. हे पर्वत म्हणजे एक प्रकारची भौगोलिक रचना असणारे, एक भौगोलिक रचना असणारे हे घटक असतात पर्वत. त्याला आपण सामान्य नाम म्हणून ओळखतो. तर ज्या नामाने एकाच प्रकारचे प्राणी, वस्तू किंवा पदार्थ यांचा बोध होतो त्या नामास काय म्हणायचं, सामान्य नाम म्हणायचं. सामान्य नामाची बघा दुसरी व्याख्या इथं दिली आहे की एकाच जातीच्या पदार्थातील, काय, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूंना जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणायचं. उदाहरणार्थ काय, पर्वत, शहर, नदी, समुद्र, शाळा ही काय आहेत, सामान्य नामांची उदाहरण नाहीत. तर यांना सामान्य नाम का म्हणायचं, तर यांच्यामध्ये काय, हे एकाच पर्वत म्हणजे काय असलं तर जगभरातले सगळे पर्वत त्याच्यामध्ये येतात. मग ते काय येतात, तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे. पर्वत म्हटलं तर जगातले सर्व पर्वत त्यामध्ये समाविष्ट होतात. पण ते कशामुळे समाविष्ट होतात, तर ते एकाच प्रकारचा पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये काही समान गुणधर्म आहेत. पर्वत म्हटलं तर कुठलाही पर्वत घेतला, कुठलेही 2 पर्वत घेतले तर त्यांच्यात काही समान गुणधर्म असतात, त्यामुळे त्यांना आपण पर्वत हे नाव देतो. तसंच शहर आहे, तसंच नदी आहे. नदी म्हटलं की आपल्याला विशिष्ट पाण्याचा प्रवाह आपल्या डोळ्यासमोर येतो. तर बघा सामान्य नामाची ह्या 2 व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. दुसरी व्याख्या काय आहे, तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूंना जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात, सामान्य नाम असं म्हणतात. आता सामान्य नामालाच काय म्हणतात, जातीवाचक नाम म्हणतात किंवा गटवाचक नाम म्हणतात. बघा सामान्य नामालाच काय म्हणतात, जातीवाचक नाम किंवा गटवाचक नाम म्हणतात. तर जातीवाचक म्हणजे काय, तर बघा भौगोलिक रचना या जगभरात अनेक आहेत,
पण त्या भौगोलिक रचनेपैकी विशिष्ट रचनाचा उंचवटा असतो त्यालाच आपण काय म्हणतो, पर्वत म्हणतो. म्हणजे पर्वत काय आहे, भौगोलिक रचनांची एक जात आहे, म्हणजे जातीवाचक म्हटलं जातं. किंवा पर्वत म्हटलं तर काय आहे, विशिष्ट भौगोलिक रचनांचा एक गट आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, गटवाचक असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे सामान्य नामाद्वारे काय केलं जातं, जी नामं सांगितली जातात ती नामं म्हणजे एक प्रकारचा गटच असतो, एक प्रकारचा गट असतो की त्या वस्तूंची ती एक जात असते. त्यामुळे त्यांना जातीवाचक नाम किंवा गटवाचक नाम म्हणून पण ओळखलं जातं सामान्य नामांना. कारण शहर हे काय आहे, मानवी वस्तीचा एक गट आहे, म्हणून शहर हे काय आहे, मानवी वस्तीचा गट आहे. पण शहर मुळात काय आहे, सामान्य नाम, म्हणून सामान्य नामाला काय म्हटलं जातं, तर गटवाचक नाम असं सुद्धा म्हटलं जातं. तसंच नदी समुद्र यांच्याविषयी पण आपल्याला सांगता येईल. तर सामान्य नामालाच काय म्हटलं जातं, जातीवाचक नाम, तसेच गटवाचक नाम असं सुद्धा म्हणतात. आणि नामाचे जे मी तुम्हाला मुख्य प्रकार 3 सांगितले, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, यामधल्या फक्त आणि फक्त सामान्य नामाचेच काय होतं, अनेक वचन होतं. फक्त सामान्य नामाचंच अनेक वचन होतं. विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचं अनेक वचन होत नाही. विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचा अनेक वचन होत नाही. ज्या ज्या ठिकाणी विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचं अनेक वचन होतं, अनेक वचन केलं जातं, त्या ठिकाणी काय होतं, त्यांना सामान्य नाम म्हणून ओळखलं जातं. जर विशेष नामाचं अनेक वचन केलं तर त्या विशेष नामाचं रूपांतर कशात होतं, सामान्य नामात होतं. भाववाचक नामाचं अनेक वचन केलं तर त्याचं रूपांतर सामान्य नामामध्येच होतं. त्यामुळं महत्त्वाचा मुद्दा आहे की फक्त सामान्य नामाचंच काय होतं, अनेक वचन होतं. त्याचबरोबर बघा, जी समुदायवाचक नामे असतात, जी समुदायवाचक नामे असतात आणि जी पदार्थवाचक नामे असतात, समुदायवाचक नामे आणि जी पदार्थवाचक नामे असतात का नाही, त्यांचा समावेश हा सामान्य नामातच केला जातो. बघा, समुदायवाचक नामे आणि पदार्थवाचक नामे असे वेगळे प्रकार इंग्लिशमध्ये आहेत, इंग्लिश भाषेमध्ये आहेत. समुदायवाचक नामे आणि पदार्थवाचक नामे असे तिकडं कलेक्टिव्ह नाउन्स अँड मटेरियल नाउन्स म्हणून इंग्लिशमध्ये ते 2 प्रकार आहेत, पण मराठीमध्ये तसे प्रकार नाहीत. मराठीमध्ये काय आहे, समुदायवाचक नामांचा आणि पदार्थवाचक नामांचा समावेश पण कुठं होतो, सामान्य नामांमध्येच होतो. तर समुदायवाचक नाम म्हणजे काय आपण बघूया. तर समुदायवाचक नाम म्हणजेच काय, तर समूहवाचक नाम. समुदायवाचक नाम म्हणजेच काय, तर समूहवाचक नाम. यातून काय होतं, समुदायवाचक नामातून किंवा समूहवाचक नामातून काय होतं, तर समूहाचा बोध होतो. समुदायवाचक नामातून किंवा समूहवाचक नामातून काय होतो, समूहाचा बोध होतो. उदाहरणार्थ सैन्य, सैन्य काय समुदायवाचक नाम आहे, लक्षात ठेवा. त्यातून एका समुदायाचा समावेश होतो, एका समूह. सैन्य म्हटलं की कोणी एकटा व्यक्ती तुमच्या लक्षात येणार नाही, सैन्यामध्ये असणारे अनेक सैनिक तुमच्या डोळ्यासमोर येणार. कळप, कळप म्हटलं तर हा जनावरांचा कळप असतो, त्यात अनेक जनावरं लक्षात येणार. तर समुदायवाचक नामांमधून काय आपल्याला देण्यात येतं, तर समूहाचा बोध होतो. समुदायवाचक नामे किंवा समूहवाचक नामे याच्यातून समूहाचा बोध होतो. आणि समुदायवाचक नामांचा समावेश कशात होतो, सामान्य नामांमध्येच होतो, सामान्य नामांमध्येच होतो. उदाहरणार्थ सैन्य, कळप, गुच्छ, थवा, ढीग, सभा, मंडळ, समिती, डझन ही समुदायवाचक नामे आहेत. आणि या सर्व नामांचा समावेश कशात होतो, सामान्य नामामध्ये होतो. त्याचबरोबर जी पदार्थवाचक नामे आहेत, पदार्थवाचक नामे आहेत, त्यांचा समावेश पण कशात होतो, सामान्य नामांमध्येच होतो. पदार्थवाचक नामांचा समावेश पण कशात होतो, पदार्थवाचक नामांमध्येच होतो. तर पदार्थवाचक नामे म्हणजे कोणती, तर संख्येशिवाय, बघा, संख्येशिवाय इतर परिमाणांनी जी नामे मोजली जातात त्यांना म्हणतात पदार्थवाचक नामे. पदार्थवाचक नामे म्हणजे काय, जी संख्येमध्ये आपण मोजत नाही, तर संख्येशिवाय इतर परिमाणांनी मोजतो त्यांना काय म्हणायचं, पदार्थवाचक नामे. उदाहरणार्थ आपण दूध, 1 दूध 2 दूध असं मोजत नाही, तर 1 लिटर दूध, 2 दूध म्हणजे संख्येत आपण दूध मोजत नाही. दूध मोजतो ते आपण कसं लिटर या परिमाणात म्हणतो, संख्येमध्ये मोजत नाही. तुम्हाला उदाहरण समजून येईल, सोने, सोने जे आहे ते आपण 1 सोनं 2 सोनं असं आपण मोजतो का, 10 सोनं 15 सोनं, माझ्याकडे 15 सोनं आहे असं आपण म्हणतो का, नाही. संख्येमध्ये आपण सोनं मोजत नाही, तर ते संख्ये सोडून इतर परिमाणात आपण सांगतो. उदाहरणार्थ 10 तोळं सोनं, 5 तोळं सोनं, 15 तोळं सोनं, 1 किलो सोनं असं आपण सोनं संख्येशिवाय इतर परिमाणाने सांगतो. तर पदार्थवाचक नामे म्हणजे कोणती नामे, तर जी नामे संख्येशिवाय इतर परिमाणांनी मोजली जातात त्यांना पदार्थवाचक नामे म्हणतात. त्याच्यामध्ये दूध आलं, साखर आलं, सोने आले, चांदी, गहू, ज्वारी, पाणी,
हे सगळे आपण काय करतो, जी संख्येशिवाय इतर परिमाणाने मोजतो ते सर्वांचा समावेश कशात होतो, पदार्थवाचक नामात. आणि सर्व पदार्थवाचक नामांचा समावेश कशात होतो, तर सामान्य नामांमध्येच होतो. सामान्य नामांचाच भाग आपण शिकत आहोत. आता पुढे बघणार आहोत विशेष नाम. तर बघा, सामान्य नाम जे असतं ते आपण एखाद्या गटाला मिळून एकत्रित दिलेलं नाव असतं, एखाद्या समूहाला दिलेलं एकत्रित नाम असतं. तसं विशेष नाम हे जे काय असतं ते काय असतं, तर एकाच वस्तूला, एकाच व्यक्तीला, एकाच प्राण्याला दिलेलं नाव असतं. विशेष नाम हे काय असतं, एकाच वस्तूला, एकाच व्यक्तीला दिलेलं नाव असतं. तर बघा, विशेष नामाची आपण व्याख्या बघूया. तर ज्या नामाने जातीचा बोध होत नसून, बघा, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून काय होतं, तर त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्या नामास काय म्हणायचं, विशेष नाम म्हणायचं. ज्या नामानं काय जातीचा बोध होत नाही, कोणत्याही जातीचा बोध होत नाही, तर त्या जातीतील एकाच वस्तूचा, एकाच व्यक्तीचा, एकाच प्राण्याचा, एकाच पदार्थाचा बोध होतो त्या नामाला काय म्हणायचं, विशेष नामाचं म्हणायचं. विशेष नामाचं म्हणायचं. आणि विशेष नामाची दुसरी व्याख्या आपण बघूया. ती म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीस, वस्तूस किंवा प्राण्यास दिलेल्या नामास काय म्हणायचं, विशेष नाम. एखाद्या म्हणजे एकाच, मुद्दा लक्षात ठेवा, एकाच व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा प्राण्याला दिलेल्या नावास काय म्हणायचं, विशेष नाम म्हणायचं. उदाहरणार्थ भारत किंवा हिमालय. बघा, आता देश जर म्हटलं, देश म्हटलं तर काय, ते झालं सामान्य नाम झालं. देश म्हटलं तर देश या संकल्पनेत जगभरातले सगळे देश येतील, आले. पण भारत म्हटलं तर जगातला एकच देश येणार, एकाच व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला दिलेलं नाव म्हणजे काय असतं, विशेष नाम असतं. आता पर्वत म्हटलं तर ते काय आहे, सामान्य नाम आहे. पर्वत हे सामान्य नाम आहे, पण हिमालय काय, विशेष नाम आहे. कारण हिमालय हे एकाच पर्वताला दिलेलं विशिष्ट असं नाव आहे. पण पर्वत असं म्हटलं तर एकच कुठला पर्वत येत नाही, त्यात अनेक पर्वत समाविष्ट होतात. त्यामुळं हिमालय काय, विशेष नाम आहे. गुलाब हे सुद्धा विशेष नाम आहे. कारण फूल म्हटलं तर हे सामान्य नाम झालं, पण गुलाब म्हटलं तर हे काय झालं, विशेष नाम झालं. किंवा गुलाब एखाद्या व्यक्तीचं जरी नाव असले तरी ते विशेष नामच झालं. अर्चना हे सुद्धा एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, ते पण काय आहे, विशेष नाम आहे. पूजा, रमेश अशी जी व्यक्तींची नावं असतात ती विशेष नामच असतात. आता बघा, या स्लाइडमध्ये आपण बघूया सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यातील फरक. सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यामधील फरक आपण बघूया. तर सामान्य नाम जे असतं ते काय असतं, जातीवाचक असतं. सामान्य नाम हे कसं असतं, जातीवाचक असतं. सामान्य नाम हे जातीवाचक, त्यातून अख्खी जातच लक्षात येते, अख्खी जात लक्षात येते. उदाहरणार्थ एक जात जर तुम्हाला सांगितलं, मी इथं उदाहरण दिलं, मुलगा म्हटलं तर जगात अनेक मुलगे आहेत, अनेक मुलं आहेत, त्यापैकी कोणता मुलगा तुमच्या लक्षात येणार नाही. सर्व ज्यांचं लग्न झालेलं नाही, 15-16 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ते, त्यापैकी तुम्हाला त्या वयोगटातली मुलं तुमच्या डोळ्यासमोर येतील मुलगा म्हटलं तर. कारण सामान्य नाम हे काय असतं, जातीवाचक असतं. मुलगा या प्रकारचे जगभरातल्या सगळ्या मुलांना त्यात समाविष्ट करून घेतं. पण मुलग्याच्या ऐवजी मी जर इथं एखादं नाव दिलं तर समजा छोटंसं इथं नाव देतो, ते म्हणजे राम. तर राम हे काय आहे, एका व्यक्तीचं नाव आहे. व्यक्तिवाचक नाम काय असतं, विशेष नाम असतं. राम हे विशेष नाम आहे, लक्षात ठेवा. राम हे काय आहे, विशेष नाम आहे. राम हे विशेष नाम आहे. तर कारण विशेष नाम हे कसं असतं, व्यक्तिवाचक असतं, म्हणजे एकाच व्यक्तीला दिलेलं नाव असतं. तर सामान्य नाम हे जातीवाचक असतं. त्यासारख्या असणाऱ्या अनेक वस्तूंना दिलेलं नाव म्हणजे ते सामान्य नाम असतं. म्हणून सामान्य नामाला जातीवाचक नाम असं म्हणतात. पण विशेष नाम हे काय असतं, व्यक्तिवाचक असतं. बघा, सामान्य नाम जे आहे ते काय होतं, त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडतं. बघा, सामान्य नाम आहे ते त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडतं. उदाहरणार्थ मुलगा जगभरात जेवढे मुलगे आहेत त्या सर्वांना ते लागू पडणार. मुलगा या कॅटेगरीत येणारी जगभरातले जेवढे मुलगे आहेत त्या सर्वांना ते हे नाम काय होणार, लागू होणार. ते सर्व वस्तूंना ते नाव लागू पडतं. पण विशेष नाम हे काय असतं, एकट्याचंच असतं. विशेष नाम हे एकट्याचं. राम हा जो कोण मुलगा एकटा असेल त्याचं स्वतःच ते नाव असणार आहे. राम या मुलाविषयी आपण बोलतोय त्या राम या मुलाचं एकट्याचंच ते राम हे नाव असणार आहे. विशेष नाम हे काय असतं, एकट्याचंच नाव असतं. त्यानंतर पाठीमागं सांगितल्याप्रमाणे फक्त सामान्य नामाचंच काय होतं, अनेक वचन होतं. सामान्य नामाचे अनेक वचन होतं. बघा, नामाचे 3 प्रकार आहेत, त्यामध्ये फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होतं.
विशेष नामाचं किंवा भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही. तर विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. विशेष नामाचे किंवा भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. तर सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यातील हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सामान्य नाम हे जातीवाचक असते, तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. सामान्य नाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते, तर विशेष नाम हे एकटेच असते. सामान्य नामाचे अनेक वचन होते, पण विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. आता जाता जाता अजून एक मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे सामान्य नामे आणि विशेष नामे. बघा, सामान्य नामे आणि विशेष नामे यांना एकत्रितपणे काय म्हणतात? धर्मीवाचक नामे म्हणतात. आता मुद्दा लक्षात घ्या, वरती मी काय दिलेलं आहे तर सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यामधील फरक दिलेला आहे, पण खाली त्यांच्यामधलं साम्य दिलेलं आहे. खाली काय साम्य दिलेलं आहे तर सामान्य नाम आणि विशेष नाम यांना एकत्रितपणे, बरं का, सामान्य नामे आणि विशेष नामे यांना एकत्रितपणे काय म्हणतात तर धर्मीवाचक नामे म्हणतात. यांना काय म्हणतात? धर्मीवाचक नामे म्हणतात. यांना एकत्रितरित्या काय म्हणतात? धर्मीवाचक नामे असे म्हणतात. सामान्य नामे आणि विशेष नामे यांना एकत्रितपणे काय म्हणतात? धर्मीवाचक नामे म्हणतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जी भाववाचक नामे आहेत, भाववाचक, त्यांना काय म्हणतात? धर्मवाचक नामे. थोडासा फरक आहे, थोडासा. भाववाचक नामे त्यांना काय म्हणतात? धर्मवाचक नामे म्हणतात. आणि सामान्य नाम आणि विशेष नाम आहे त्यांना काय म्हणतात? धर्मीवाचक नामे. एवढा छोटा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, इथंच आलेला आहे तो शब्द, धर्मवाचक नामे. भाववाचक नामांनाच काय म्हणतात? धर्मवाचक नामे म्हणतात. तर सामान्य नाम आणि विशेष यांना धर्मीवाचक म्हणतात. धर्म आणि धर्मी या दोन्हींमध्ये फक्त फरक आहे. आता आपण बघूया भाववाचक नाम. तर भाववाचक नाम म्हणजे काय बघूया, की ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्या नामास काय म्हणायचं? भाववाचक नाम. बघा, ज्या नामानं काय होतो, वस्तूमध्ये, म्हणजे वस्तूला किंवा प्राण्याला दिलेलं नाव नसतं भाववाचक नाम. लक्षात ठेवा, भाववाचक नाम हे वस्तू किंवा प्राण्याला दिलेलं नाव नसतं, तर काय असतं? वस्तू किंवा प्राण्यामध्ये असलेल्या गुणधर्माला किंवा गुणांना दिलेलं नाव असतं. वस्तूमध्ये किंवा प्राण्यांमध्ये असणाऱ्या विशिष्ट गुणांना दिलेलं नाव म्हणजे काय? भाववाचक नाम असतं. तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्या नामास काय म्हणायचं तर भाववाचक नाम आहे. त्याला भाववाचक नाम. उदाहरणार्थ गरिबी हा व्यक्तीमध्ये असलेला गुण असतो, किंवा धैर्य पण व्यक्तीमध्ये असलेला गुण असतो. सौंदर्य हा पण व्यक्तीमध्ये असलेला गुण असतो. तसेच चांगुलपणा आहे, वात्सल्य आहे. वात्सल्य म्हणजे काय तर आईचं आपल्या बाळावर असणारं जे प्रेम असतं त्यालाच आपण काय म्हणतो? वात्सल्य म्हणतो. किंवा गाईचं आपल्या बाळा, म्हणजे आई म्हणजे कोणती आई? प्राण्यांमधली आई किंवा माणसांमधली आई. आईचं जे बाळावर प्रेम असतं त्या बाळावर प्रेम असतं म्हणजे तो एक गुणच झाला. तो गुणाचंच वर्णन आहे वात्सल्य. आईचं जे बाळावर प्रेम असतं त्यालाच आपण काय म्हणतो? वात्सल्य म्हणतो. किंवा गुलामगिरी हा पण गुण आहे, काही लोकांमध्ये असतो तो गुलामगिरी हा गुण. तर बघा, तर भाववाचक नाम काय असतं तर व्यक्ती किंवा प्राण्यांमध्ये असणाऱ्या गुण, धर्म किंवा भाव यांना दिलेलं नाव असतं, आणि त्याची ही उदाहरणं आहेत. तर बघा, भाववाचक जी नामे जी आहेत, भाववाचक नामे आहेत त्यांना काय तर वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व नसते. हे लक्षात ठेवा. भाववाचक नामांना वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व नसतं. कारण भाववाचक गरिबी हिला स्वतंत्र अस्तित्व नाही. जर गरीब असणारा एखादा माणूस उपस्थित असेल तरच गरिबी असते, नाहीतर गरिबी अशी काय तुम्हाला समाजात कुठं रस्त्याने भेटणार नाही, हवेत फिरताना दिसणार नाही. गरिबी काय असती? माणसाच्या आश्रयानंच राहते. आलं ना? धैर्य कुणाच्या ठिकाणी असतं तर माणसाच्या अंगीच धैर्य असतं. आलं ना? धैर्य हे पण कुठं असतं? माणसाच्या अंगातच धैर्य असतं. तर सांगायचा मुद्दा काय की भाववाचक नामांना वेगळे व स्वतंत्र अस्तित्व नसतं. तर भाववाचक नामे हे काय करतात? सामान्य नामं आणि विशेष नामं यांच्या आश्रयानं राहतात. सामान्य नामे आणि विशेष नामे यांच्या आश्रयानं ती राहतात. भाववाचक नामांना स्वतंत्र अस्तित्व नसतं. ती स्वतंत्र तुम्हाला कुठं दिसणार नाही. उदाहरणार्थ मी सांगितलं वात्सल्य तुम्हाला रस्त्याने पळताना दिसणार नाही, रस्त्याने चालताना दिसणार नाही. जिथं आई आणि तिचं बाळ आहे, आई आपल्या मुलाला प्रेमानं काय घास भरवते, त्याला कुरवाळते, याच्यातूनच तुम्हाला वात्सल्य हा गुण दिसून येणार. आलं. तर वात्सल्य हा गुण आईच्या आश्रयानं राहतो. आलं. तर असे भाववाचक नाम आहेत ती काय असतात
त्यांना स्वतंत्र आणि वेगळं अस्तित्व नसतं, तर ते काय करतात, सामान्य नामे आणि विशेष नामे यांच्या आश्रयाने राहतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता भाववाचक नामांनाच काय म्हणतात, धर्मवाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नामांनाच काय म्हणतात, धर्मवाचक नाम असे म्हणतात. धर्मवाचक नाम म्हणजे काय, तर ती काय करतात, तर व्यक्ती किंवा प्राण्यांमध्ये असलेल्या धर्माचं वाचन करतात. धर्म म्हणजे गुण, गुणांचं वाचन करतात, म्हणून त्यांना धर्मवाचक नामे म्हणतात. आणि सामान्य नामे आणि विशेष नामे या दोन्हींना एकत्रितपणे काय म्हणतात, धर्मी वाचक नामे. त्यांना धर्मी वाचक म्हणतात आणि भाववाचक नामांना धर्मवाचक नामे म्हणतात. आता बघा, पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांचा समावेश कशात होतो, भाववाचक नामात होतो. बघा पाठीमागल्या स्लाइडमध्ये मी काय सांगितलं की भाववाचक नामे म्हणजे काय, तर या नामांमध्ये काय होतं, व्यक्ती किंवा प्राण्यांमध्ये असलेल्या गुण, धर्म म्हणजे व्यक्तीमध्ये असलेल्या गुणांचा किंवा त्याच्यामध्ये धर्म जास्त म्हणजेच गुण किंवा ज्या भाव जे असतात वेगवेगळे त्यांचा समावेश कशात होतो, तर भाववाचक नामांमध्ये होतो. पण त्याबरोबरच अजून दोन गोष्टींचा समावेश पण कशात होतो, भाववाचक नामांमध्ये होतो. तो म्हणजे स्थिती दाखवणारे जे शब्द असतात, स्थिती मानवी जीवनातल्या वेगवेगळ्या स्थिती आहेत, त्या स्थिती दाखवणारे जे शब्द असतात त्यांचा समावेश पण कशात होतो, भाववाचक नामांमध्येच होतो. त्याचबरोबर विविध क्रिया दाखवणारे जे शब्द असतात त्यांचा समावेश पण कशात होतो, भाववाचक नामांमध्येच होतो. स्थिती दाखवणाऱ्या आणि क्रिया दाखवणाऱ्या नामांचा समावेश सुद्धा कशात होतो, भाववाचक नामांमध्येच होतो. मग आता स्थिती दाखवणारे शब्द कोणते आहेत बघा, तर बाल्य ही काय आहे, मानवी जीवनातील एक स्थिती आहे. तारुण्य ही पण एक स्थिती आहे. वार्धक्य म्हणजे काय, म्हातारपण. वार्धक्य म्हणजे म्हातारपण, ही पण एक स्थिती आहे. मरण ही पण स्थिती आहे. मानवी जीवनातली सर्वात शेवटची स्थिती कोणती, तर मरण, तेव्हा ती पण एक स्थिती आहे. आनंद ही सुद्धा एक मानवी जीवनातील स्थिती आहे. सुख, दुःख ह्या सुद्धा काय आहेत, मानवी जीवनातील स्थिती आहेत. तर स्थिती दाखवणारे असे जे काही शब्द आहेत त्यांचा समावेश पण कशात होतो, तर भाववाचक नामांमध्येच होतो. स्थिती दाखवणाऱ्या या शब्दांचा समावेश पण कशात होतो, भाववाचक नामांमध्येच होतो. त्याचबरोबर जे क्रिया दाखवणारे शब्द आहेत त्यांचा समावेश पण कशात होतो, तर भाववाचक नामांमध्येच होतो. उदाहरणार्थ धाव, हास्य ह्या क्रिया आहेत. धाव म्हणजे एक प्रकारची क्रिया आहे. धाव म्हणजे एक धावण्याच्या क्रियेला दिलेलं नाव आहे धाव. हास्य ही सुद्धा हसण्याच्या क्रियेला दिलेलं नाव आहे हास्य. चोरी ही सुद्धा एका क्रियेला दिलेलं नाव आहे. चोरण्याचे जे काम आहे त्याला दिलेलं नाव आहे चोरी. उड्डाण हे सुद्धा क्रियेचं नाव आहे. नृत्य सुद्धा हे क्रियेचं नाव आहे. लेखन, वाचन ही सुद्धा क्रियेची नाव आहेत. तर क्रियांना दिलेली जी नावं आहेत, क्रिया ज्या असतात त्यांचा समावेश पण कशात होतो, तर क्रियांना दिलेली जी नावं असतात त्यांचा समावेश पण कशात होतो, भाववाचक नामांमध्ये होतो. बघा पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांचा समावेश पण कशात होतो, भाववाचक नामांमध्येच होतो. भाववाचक नामांमध्येच होतो. आणि भाववाचक नामे ही काय असतात, नेहमी कशी असतात, एकवचनीच असतात. भाववाचक नामे नेहमी कशी असतात, एकवचनीच असतात. भाववाचक नामे आणि विशेष नामे या दोन नामांचा अनेक वचन होत नाही. पुन्हा एक वेळ सांगतो, महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त आणि फक्त सामान्य नामांचंच अनेक वचन होतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे भाववाचक नामे नेहमी कशी असतात, एकवचनीच असतात. आता बघा आपण भाववाचक नामे साधनेचे प्रकार बघणार आहोत. भाववाचक नामे कशी तयार होतात, तर विविध जे शब्द जाती आहेत किंवा विशेषण आहेत त्यांच्यापासून भाववाचक नामे कशी तयार होतात हे बघणार आहोत. भाववाचक नामे साधनेचे प्रकार आहेत. भाववाचक नामे साधनेचे प्रकार. भाववाचक नामे साधनेचे प्रकार म्हणजे भाववाचक नामे तयार होण्याचे प्रकार आहे. उदाहरणार्थ बघा, सुंदर हे काय आहे, विशेषण आहे. सुंदर हे काय आहे, विशेषण आहे. त्याला जर य हा प्रत्यय लागला, सुंदर हे विशेषण आहे त्याला य प्रत्यय लागला तर काय होतं, सौंदर्य हे भाववाचक नाम तयार होतं. सुंदर हे विशेषण आहे त्याला य हा प्रत्यय लागला तर काय होतं, सौंदर्य हे काय होतं, भाववाचक नाम तयार होतं. आणि या प्रकारचीच भाववाचक नामांची उदाहरणं पुढे दिलेली आहेत जी तुम्हाला परीक्षेला येतात. उदाहरणार्थ गांभीर्य. आता गांभीर्य हे जे भाववाचक नाम आहे ते कसं तयार झालं असेल, तर मूळ त्याचा शब्द आहे गंभीर. मूळ शब्द आहे कोणता, गंभीर. या गंभीर मध्ये काय, गंभीरला जर य हा प्रत्यय लागला, गंभीर जो विशेषण आहे, गंभीर हे विशेषण आहे त्याला जर य प्रत्यय लागला तर त्यापासून गांभीर्य
हे काय बनतंय तर भाववाचक नाम तयार होते. धीर, धीर या जर धीर या नामाला जर समजा काय लागला य हा प्रत्यय लागला तर धैर्य हे काय होतंय भाववाचक नाम तयार होते. त्यानंतर माधुरी, माधुरी हे जे माधुरी किंवा मधुर, मधुर हे जे विशेषण आहे त्याला जर य प्रत्यय लागला तर माधुर्य हा शब्द. तसंच शूरला य प्रत्यय लागला तर शौर्य हे भाववाचक नाम तयार होते. आता प्रत्येक ही जी नामं आहेत ती काय आहेत त्यांना य प्रत्यय लागून त्यांचे काय झालेले आहेत भाववाचक नामं तयार झालेले आहेत. त्यानंतर काही नामांना काय होतं आता मनुष्य हे नामच आहे, मनुष्य हे काय सामान्य नाम आहे त्याला त्व हा प्रत्यय लागलाय. मनुष्य हे सामान्य नाम आहे त्याला त्व हा प्रत्यय लागलाय आणि त्यापासून काय झालेलं आहे तर मनुष्यत्व हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. मनुष्यत्व हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. बघा मनुष्य हे काय आहे ते सामान्य नाम आहे त्याला त्व हा प्रत्यय लागून मनुष्यत्व हे काय झालेलं आहे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. त्यानंतर शत्रू, शत्रूपासून शत्रुत्व, मित्रपासून मित्रत्व, प्रौढपासून प्रौढत्व, मातृपासून मातृत्व, कवीपासून कवित्व, वक्तृत्व व त्यानंतर प्रभुत्व, नेतृत्व हे काय झालेले आहेत तशीच त्व हा प्रत्यय लागून बनलेली भाववाचक नाम आहे. त्यानंतर काय शब्दांना पण किंवा पणा, पण किंवा पणा हे प्रत्यय लागून त्यांच्यापासून भाववाचक नामं तयार होतात. उदाहरणार्थ शहाणापासून शहाणपण, देवपासून देवपण, मोठेपण, प्रामाणिकपणा, म्हातारपण, थोरपण, बालपण. आता प्रामाणिकपणा म्हणजे किंवा देवपण, मोठेपण ही काय आहेत भाववाचक नामच आहेत ही लक्षात ठेवा. त्यानंतर काही जी नामं आहेत किंवा विशेषण आहेत त्यांना ता हा प्रत्यय लागून काय बनतं भाववाचक नाम. उदाहरण शांतपदाला ता हा लागला तर शांतता, तसंच क्रूरता आहे, त्यानंतर नम्रता आहे, त्यानंतर स्वतंत्रता आहे, बंधुता आहे, मित्रता आहे, वीरता आहे ही नामं भाववाचक नामं तयार झालेली आहेत. त्यानंतर पुढे याच्यात तुम्हाला कसे प्रश्न येतात ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे.